हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? होप सो सगळे मस्त आणि मजेत असतील। तर आज आम्ही जातोय तुळशीबागला। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुळशीबागचा पूर्ण ब्लॉग। चला तर मग जाऊया तुळशीबागला आणि दर्शन होतंय की नाही दगडूशेठ गणपती बाप्पांचं, चला तर ते पण बघूयात। आणि खूप गर्दी असली तर बाहेरूनच दर्शन घेऊ। आणि चला तर मग अजून काय काय होते आज दिवसभरात तुळशीबागचं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल। चला तर मग जाऊयात। तर हे बघा, इथे राम ची प्राण प्रतिष्ठा होईल म्हणून इकडे बघा हे किती छान असं पूर्ण भगव्या झेंड्यांनी नंतर याने खूप छान असं सजवलेलं होतं। पण आता काल प्रजासत्ताक दिन झाला, रिपब्लिक डे झाला, त्याच्यामुळे आता बघा इथे तसं डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं। हे रिअल डेकोरेशन असतं आणि खूप मस्त वाटतं वेगवेगळ्या प्रकारचं। तेव्हा याच्या वेळेस तर पूर्ण वरपर्यंत रामाचं केलेलं होतं आणि आता इथे हे असं आहे, हे बघा। आणि इकडे किती सकाळी लवकर, आम्ही खूप सकाळी लवकर आलोय तरी बघा किती गर्दी इथे। तर हे बघा मध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आज पण। तर चला, हे बघा तिकडनं तुम्हाला गाडीवर व्यवस्थित दिसलं नसेल म्हणून हे बघा इकडनं आता हे एकदम मस्त असं रिपब्लिक डेचं एकदम छान असं डेकोरेशन केलं आहे। जर जो फेस्टिवल वगैरे असेल त्या फेस्टिवलचं इथे छान असं, आणि ते पण रिअल फुलांचं डेकोरेशन करतात। हे जे सगळं डेकोरेशन दिसते फुलांचं किंवा येलो कलरचं, ऑरेंज कलरचं, तर ते सगळे रिअल फुलं आहेत। तर हे बघा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि आता हा इकडे आहे, हा इकडे असा लक्ष्मी रोड आणि दगडूशेठचं गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्या बॅक साईडने सुद्धा आपल्याला तुळशीबागमध्ये जाता येतं। तर इकडे हा असा लक्ष्मी रोड आहे आणि याच्या पुढून सुद्धा, म्हणजे ही जी साईड आहे ही बॅक साईड आहे का फ्रंट साईड आहे मला काय माहीत नाही, पण जनरली आम्ही त्या साईडनेच जातो, गणपती मंदिराच्या बॅक साईडने सुद्धा जाता येतं। तर हे बघा, आता आपण इकडे गाडी लावूयात आणि मध्ये जाऊयात तुळशीबागला। तर चलो, आणि आता आपण आलोय दत्त मंदिरामध्ये। खूप छान असं मस्त मंदिर। तर हे बघा इथे असं रिअल फ्रूटचं डेकोरेशन केलेलं आहे सगळं असं मस्त। आणि आहेत पादुका। तर हे बघा इथे अजून ते जे आपण बघितलं ते जास्त एवढं मोठं नव्हतं। तर हे बघा इथे तर सगळी ज्वेलरी आहे मस्त सगळी। वाव, किती मस्त आहे। हे बघा इथे पण तसं सेम आहे। तर तिथे जास्त मोठे मोठे होते हे, आणि आता इथे थोडे छोट्यामध्ये, पण तिथे हे फक्त पेंडल ऑक्सिडाइजचं होतं, त्याच्यामध्ये मध्ये पण होतं ना, त्याच्यामुळे ते छान वाटत होतं जास्त इथे। आणि हे वेगळे आहे जरा थोडेसे असे। तर हे सुद्धा सेम रेट असेल 100ला। तर आपण विचारू हे कितीला आहे? 100ला आहे बघा। हे बघा याच्यामध्ये हे जे नाही याचे इयरिंग्स वेगळे तसे, आणि त्याचं पेंडल, आणि असे खाली पण आहेत, पण हे काळा नाही आहे। बँगल्स मस्त सगळं। अजून आम्ही खूप सकाळी लवकर आलो आहे कारण इकडे असते गर्दी, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे लवकर। हे बघा, नाहीतर इथं चालायला जागाच नसते डायरेक्टली, इतकी गर्दी असते। तर हे बघा इथे पण असे कुर्तीचे शॉप्स असतात। अजून ते दुकानं लावतायत। हे बघा हे तर
हे अजून काय शॉप्स ओपन झालेले नाही. आणि हे आहे तुळशीबागचा गणपती बाप्पा, खूप मोठा असा. हे बघा तुळशीबागचा गणपती बाप्पा. आणि इकडे सुद्धा सेम तसंच आहे, पण पहिले आता आपण इकडे जाऊ नये मग इकडे जाऊ. तर चला इकडे जाऊयात. तर आपण जर ह्या साईडने जर गेलो ना तर हे बघा इथे असे फुलांची दुकानं सकाळी सकाळी मस्त, सकाळी नाही संध्याकाळी पण असतात, दोघी साईडने मस्त असे फुलांचे दुकान आहेत. हे बघा जनरली संध्याकाळी इथं पण असायचे, इथं पण येतात विकायला. जसं की जे सेल टॉप वगैरे ते ब्लाऊज असं असतं. तर हे बघा इथे किती छान छान गजरे आहेत बघा, एकदम मस्त सुंदर अशी. आणि इथून अशी मध्ये चालू होते तुळशीबाग. तर चला जाऊयात आपण मध्ये आता. हे बघा इथं पण पताके वगैरे लावलेले मस्त असे. तर हे बघा असे ज्वेलरीचे मस्त असे दुकान आहे. तर ही अशी ज्वेलरी मला घ्यायची आहे, ही अशी वाली एक आणि असं वाला एक घ्यायचं आहे मला, कारण माझ्याकडे काहीच नाही आहे. आता मी हळदी कुंकू केलं तर घराकडे खूप बघितलं पण मला मिळालंच नाही असं. तर मी त्यांना म्हटलं होतं की मला असं घ्यायचं आहे. तर आपण विचारूयात कितीला आहे असं. हे कितीला आहे हे? और ये बाजू वाला? तर हे बघा हे 100ला आहे आणि हे पण 100ला आहे. इकडे बघा असे नेकलेस वगैरे सगळे. आणि हे जे ज्वेलरी नाही ही वरची ही सगळी, तर जेव्हा ते महालक्ष्मी वगैरे तेव्हा तर अजून जास्त खूप जास्त गर्दी असते इथे, कारण की ते महालक्ष्मीला वगैरे ज्वेलरी घालतात ना त्याच्यामुळे. तर चला आपण तिकडनं घेऊयात आणि मग घेऊयात. मला घ्यायचं आहे हे एक आणि हे वाला एक. तर चला इकडे पण बघा, इकडे पण दोघी साईडला आहेत, खूप मस्त असे. वा. आणि हे बघा हे असे असतात इथे ड्रेसचे शॉप. हे जे ड्रेस असतात हे सगळ्यात पहिले इकडे येतात पुण्याकडे वगैरे, त्याच्यानंतर गावाकडे वगैरे असे येतात. तर हे बघा दोघी साईडला इथे पण बघा इथे मस्त असे शॉपचे ज्वेलरीचे शॉप्स आहेत. हे इथं आहे टॉईज. त्यानंतर हे बघा इकडे हे शूज. हे बघा तर हे बघा इथं जर थोडंसं दुपारी वगैरे आलो असतो ना तर बिलकुल म्हणजे शूटिंगचा संबंध नाही, खूप असं दुकानांपेक्षा गर्दीच जास्त दिसते एकदम. त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला जर शूट घ्यायचे तर आपण सकाळीच लवकर जाऊ. सगळ्या ठिकाणी बघा असे सगळे हे ज्वेलरीचे शॉप, टॉपचे शॉप, पर्स, ड्रेस. हे बघा त्यांना माहिती राहते. हे बघा तर इथे आहेत हे भांड्यांचे शॉप्स, क्लचरचं. हे बघा स्पेशल दुकान आहे क्लचरचं. तर हे पूर्ण मस्त. आणि आता सध्या हळदी कुंकाचं सीझन आहे त्याच्यामुळे हळदी कुंकाला देण्याचं सामान आहे ते पण खूप आहेत विक्रीला. वेगवेगळं मोठे मोठे
बँगल्स. तर हे बघा इथे वरती हे अजून लावतात शॉप. हे बघा ते पूर्ण अशी मोत्याचं मस्त असं. इकडे पण हे बघा असं तिथपर्यंत आहे तुळशी बागचं. आणि त्याच्यानंतर इकडनंच असं इकडे गेलं तर इकडे पण मध्ये थोडे 10 ते 12 शॉप्स आहेत. म्हणजे इथं स्टार्टिंगला असे आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये शॉप आहेत. तर इकडे मोस्टली जे आहे या साईडला इकडे वन पीस वगैरे खूप छान मिळतात. तर बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान छान. हे बघा हे वन पीस किती मस्त. या साईडला आपण बघा हे शॉप जे आहे ते सगळे वन पीसचे शॉप आहेत. हे बघा दोघी साईडला. इकडे नाहीत आता, ते स्टार्टिंगचे 2-3 शॉप आहेत ना तिथं वन पीस छान मिळतात. हे बघा इथे चप्पल, सँडल, शूज. नंतर हे इथं बघा परत हे शॉप्स. तर असं इकडनं तिथपर्यंत आहे. तर चला आता आपण परत तिकडे जाऊयात. तर आता इकडनं बघा आपण इकडनं सगळं व्हिजिट केलं, जाऊन आलेलं. तर आता आपल्याला परत त्या साईडला जायचं आहे. तर हे बघा दोघी साईडने अजून ते दुकानं लावत आहेत म्हणून जास्त अशी गर्दी वाटत नाही. तर खूप गर्दी असते, खूप जास्त. हे बघा ते मध्ये पण शॉप्स आहेत. इकडं आणि इकडच्या साईडने इकडे मध्ये गेलं ना की हे बघा इथे पण पूर्ण असे सगळे ज्वेलरीचे शॉप्स आहेत. पूर्ण लास्टपर्यंत जे हे जे सेक्शन आहे ना हे पूर्ण फक्त ज्वेलरीचंच आहे बस. बाकी इथं वेगळं दुसरं काहीच मिळत नाही. सगळं ज्वेलरी पूर्ण ज्वेलरीचे शॉप. आणि ऑलमोस्ट सगळीकडे रेट सेमच असतो. काही काही ठिकाणी फक्त 10-20 रुपयाला, कोणी थोडं महाग सांगते, कोणी स्वस्त. अरे बघ लग्नाचे जे सामान असं हे पा रुखवत, हे पाहिजे पूर्ण हे इयरिंग्स आणि त्याचं शॉप आहे. असं वेगवेगळं आहे. तसंच हे पण इथपर्यंत सगळं हे तेच शॉप्स आहेत. आणि आता परत आपण तिकडे जाऊ. मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपण इकडे नंतर येऊ. तर हे बघा इथला गणपती मी तुम्हाला दाखवला होता. आणि आता आपण इकडे या साईडला जाऊ. तरी ते बघा हे गाऊनचे शॉप्स कितीला आहे. आपल्याकडे 130 रुपयापासून घेईल तसे गाऊन मिळतात. 130 रुपयापासून गाऊन आहे बघा. हे बघा हे शॉप्स आहेत.
अजून दुकानं चालू व्हायचेत म्हणून एवढी गर्दी वगैरे काय वाटत नाही. इथं खूप जास्त गर्दी असते, खूप जास्त. हे बघा इथे असे ड्रेस. हे बघा, हे पार्टी वेअर ड्रेसेस सगळे. इथं ऑलमोस्ट तुम्हाला 200 रुपयापासून ते आय थिंक 2-3 हजारापर्यंत सुद्धा ड्रेस मिळतात. जे 200-300 रुपयावाला असतं ना, तर त्याच्यामध्ये बार्गेनिंग वगैरे का होत नाही. पण जे कॉस्टली ड्रेसेस असतात पार्टीवेअर वगैरे, तर त्याची बार्गेनिंग होते. हे बघा. आणि जर तुम्ही दगडूशेठच्या बॅक साईडने जर येणार असाल तर या साईडने एंट्री करता येते, किंवा त्या साईडने जर येणार असाल तिकडे फुलांचं वगैरे मार्केट आहे, तर तिकडनं एक रस्ता आहे. इथून असं सरळ सरळ चालत आलं की ही साईड दगडूशेठच्या बॅक साईडने येते. तर चला. आणि इथे मी हे मंगळसूत्र घेतलं, तर हे 150 रुपयाला सांगत होते पहिले दुसरीकडे, तर यांनी सांगितलं 100 रुपयाला. तर मी इथून हे 100 रुपयाला घेतलं. याच्यासोबत इयरिंगसुद्धा आहेत. कितीला? 100 रुपये. कमी नाही काही? हे 150 वाला आहे, 100 रुपये. आणि हे मोत्याचं हे डबल 250 रुपये. इकडे मध्ये तुम्ही बघा पण मध्ये आपण त्याच्यात कानातलं एक नाही आहे. इथं कानातलं होतं दुसरे ड्रेस आहे. हे तन्मनी बघा कोणते पाहिजे. डबल सिंगल आले 150 रुपये काय डबल. तर हे बघा इथे असे खूप काहीसं छान छान होतं. तर मला घ्यायचं होता मोत्याचा सेट, लांबमधलं आणि गळ्याशी असतं तसं. पण माझ्या मिस्टरांना ते काय आवडलं नाही. ते मला म्हटले की हे काय घेते तू, तर म्हणून म्हटलं जाऊ दे आता, हे काही नको घ्यायला. आणि तसं पाहिलं तर त्याची जी डिझाईन होती ती पेंडलची, तर ती पण मला काय एवढी खास आवडली नव्हती. तर ते होतं 250 रुपयाला. तर ते म्हटले की 200 रुपयाला घ्या. म्हणजे जे वरचं असतं फक्त गळ्याशी ते 100ला असतं, आणि जे लॉंग असतं ते 100ला. तर हे बघा मी हे घेतलं 100 रुपयाला, आणि याच्यामध्ये इयरिंगसुद्धा आहेत. तर त्यानंतर हे पुढच्या दुकानात आलो आम्ही, आणि तिथे मी ज्या दुकानातून पहिले घेतलं ते पहिलेवालं मंगळसूत्र, तर तिथे असं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला पुढे बघू. तर इथे असे मोठे मोठे पण पेंडल होते, पण मला मोठे जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मी असं हे म्हटलं आता असे शेपचं आहे, तर म्हटलं चला चौकोनी टाईपचं घेऊ. तर हे ऑक्सिडाईजचं खूप छान असतं, आणि याच्यापेक्षा थोडंसं फॅन्सी पण होतं असं जाडमध्ये. तर ते जास्त असं बटबटीत वाटत होतं, त्याच्यामुळे मी ते न घेता हे प्लेनमधलं घेतलं. आणि इथे सुद्धा सगळ्या प्रकारचे गळ्यातलं, ठुशी, नंतर मोत्याचा सेट, किंवा हे इमिटेशन ज्वेलरीसारखं. तर इथे खूप वेगवेगळ्या होतं. मंगळसूत्र होते डायमंडचे. तर मी हे घेतलं नाही, कारण मला काही घ्यायचं नव्हतं. फक्त मी ते ऑक्सिडाईजमधलं ते एक मंगळसूत्र घेतलं. त्याच्यावर ऑक्सिडाईजच्या याच्यावर सुद्धा कानातले आहे. आणि इथे बघा इथे खूप छान छान अशा बांगड्या होत्या सगळ्या. आणि या ज्या स्टार्टिंगला ठेवलेल्या होत्या त्या बांगड्या तर असं वाटत होतं कशा सोन्यापेक्षा पण जास्त चमकत होत्या. तर या बांगड्यांचा ऑलमोस्ट रेट होता 200 रुपये. म्हणजे जसं घेतलं तसं असेल पण मी जे का बांगडी मला आवडली होती, 4 बांगड्यांचा सेट होता. तर त्या 4 बांगड्यांचा सेट त्यांनी 200 रुपयाला मला सांगितला होता. तर या ज्या बांगड्या आहेत ह्या हिरव्या बांगड्यांमध्ये, किंवा तुम्ही साडीवर ज्या मॅचिंग बांगड्या घालतात त्याच्यामध्ये वेलवेटच्या बांगड्या ज्या मिळतात कलरफुल, त्या बांगड्यांमध्ये या बांगड्या जर घातल्या तर खूप छान वाटतात. तर आता तर काही सध्या लग्न वगैरे नाही आहेत आणि नवीन येत असतात, त्याच्यामुळे मी काही बांगड्या वगैरे घेतल्या नाही. कारण माझ्याकडे सध्या बांगड्या खूप आहेत. तर हे बघा या बांगड्या सोन्यापेक्षा पण चमकत होत्या.